नमस्कार मित्रांनो, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण थोडा वेगळा विषय आहे त्याच्यावर बोलत आहोत. आज आपण शेतकरी जे काही बाजारावर विसंबून आहे त्याच्या संदर्भात बोलतो आहे. आज शेती परवडत नाही, बाजारभाव नाहीत, खतं महागले, कीटकनाशकं महागले, औषधं महागले, त्यानंतर बियाणं महागले. प्रत्येक गोष्ट बाजारातली महागलेली आहे आणि शेतीचे भाव मात्र जागेवर स्थिर आहेत किंवा वाढत नाहीत. त्यासोबत मातीतला सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळं आणि बदलत्या हवामानामध्ये पावसाचं काही शेतकऱ्याच्या हातात नसल्यामुळं कधी अतिवृष्टी होती, कधी कमी पाऊस पडतो, कधी जास्त पडतो, कधी 20-25 दिवसाचा खंड पडतो. यावर्षी तर अल निनो आहे, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस कमी पडेल असं बाकीत हवामान खात्याने दिलेलं आहे. मग अशा वेळेस आम्ही शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी करायचा आहे तर आम्हाला बाजारावर कमी अवलंबून राहावं लागेल. आज परिस्थिती अशी झालेली आहे की जेवढे काही तज्ज्ञ असतील किंवा शेती ही बाजारभिमुख झालेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट माझ्या शेतकऱ्याला बाजारातून विकतच आणावं लागते आणि मग विकत जी गोष्ट आणायची त्याचे दिवसेंदिवस बाजारभाव वाढायला लागलेले आहेत प्रत्येक गोष्टीचे. आणि जी शेतकरी तयार करतो, जो की 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी आणि फुलपिकं वगैरे असेल तर आठवड्याला, भाजीपाला असेल तर आठवड्यातून फार तर 2 वेळा बाजारात विकायला जातो. मात्र विकत घ्यायला मात्र रोजच बाजारात जातो. बाजारावरचा अवलंबित्व कमी केल्याशिवाय शेती परवडणार नाही. मग बाजारात ज्या गोष्टीसाठी आम्ही जातो त्या गोष्टी विकत घेताना काय काळजी घ्यावी. आपण मागच्या वर्षी खरीप हंगामामध्ये सुद्धा आपण हा व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओला आपला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला होता. तरीसुद्धा आपण या हंगामाच्या खरीपाच्या तोंडावर सुद्धा आपण हा व्हिडिओ करतो आहे, जेणेकरून एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर शेतकऱ्यांना त्याचं महत्त्व पटेल या एका शुद्ध हेतूपोटी आपण हा पुन्हा एकदा व्हिडिओ करतो आहे. आज शेतकरी बाजारातून काय काय विकत आणतो आहे. आज शेतकऱ्याला शेतीमध्ये करण्यासाठी जे जे काय लागतं आहे, बियाणं लागतं आहे, रोपं लागते, रासायनिक खत लागतं आहे, बऱ्याच वेळा शेणखत विकत आणावं लागतं आहे, गांडूळ खत आणावं लागतं आहे, लिंबोळी पेंड आणावं लागते, बुरशीनाशकं आणावं लागते, कीटकनाशकं आणावं लागते, तणनाशक आणावं लागतं आहे. त्यासोबत बऱ्याच वेळा मजूरसुद्धा तुम्ही बाहेरून लावावं लागतात. म्हणजे तीसुद्धा बाजारातून विकत आणले ज्याला पैसे खर्च होतात. त्यासोबत ट्रॅक्टर आहे, अवजारं आहेत, म्हणजे समजा नांगरटी करायची, रोटावेटर करायचा आहे ते बाजारावर. उद्या तुम्हाला एखादी गोष्ट हार्वेस्टरनं काढायची ते तुम्हाला बाजारावरच म्हणजे दुसऱ्यावरच अवलंबून राहावं लागते. मळणी करायची असेल, मळणीसुद्धा आपल्याला बाहेरच्या माणसावर, बाहेरच्या यंत्रावर, बाजारावर अवलंबून राहावं लागतं. आणि हे सगळं करून 3-4 महिन्यांनी आमच्या शेतकऱ्याच्या पदरात काहीतरी पडतं. मग त्यावेळेचे बाजारभाव, शेतकऱ्याला असलेली अडचण, हा सगळ्याचा विचार केला तर शेती आज अशी परिस्थिती झाली की शेती परवडत नाही असं सरसकट लोक म्हणतात. आणि ते खरंही आहे. त्याला अनंत कारणं आहेत. म्हणजे हवामान बदलापासून काही शासनाची धोरणंसुद्धा आहेत जे की आयात निर्यात धोरण असेल, या बाबतीचा तर परिणाम पडतोच. परंतु शेतकऱ्यांनी आपल्या हातात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल जरी थोडं बहुत काम केलं तरी बाजारावरचा अवलंबित्व काय आहे. एखादं पीक जर जमिनीमध्ये आपण बी पेरलं तर जमिनीमध्ये जी आम्हाला वाडवडिलांनी जमीन दिलेली आहे त्याच्यात आम्ही बी पेरतो. सूर्यप्रकाश असेल, पानातलं हरितद्रव्य असेल आणि मुळाजवळचं ऑक्सिजन असेल, हवेतला कार्बन डायऑक्साईड असेल, याच्यावर आमचं सगळं हरितद्रव्याच्या मदतीनं, सूर्यप्रकाशाच्या मदतीनं आपली कुठलीही वनस्पती आहे ती अन्न तयार करत असते. इतकं साधं शास्त्र शेतीचं आहे. आणि मग याच्यामध्ये बाजार येतो कुठून मित्रांनो, याच्यावर विचार करण्याची गरज आहे. कमेंटमध्ये तुम्ही आवर्जून म्हणा. ह्याच्यामध्ये बाजारचा हस्तक्षेपच येत नाही. आणि शेतकऱ्याला मात्र रोज प्रत्येक गोष्टीसाठी शेतकऱ्याला बाजारात प्रवृत्त केलं जातं जाण्यासाठी. जे त्याच्या हातात आहे, जे निसर्गानं दिलं आहे, त्याच्या मातीमध्ये, हवेमध्ये, सूर्यप्रकाशाच्या मदतीनं जर अन्न तयार होत असेल तर मग बाजारात जायची गरज आहे का खरं? बरं, मी म्हणतो ठीक आहे, आज आम्ही संकरित बियाणं घेतलं, मग त्याला बीज प्रक्रिया करायची किंवा केलेली असती पुन्हा करायची.
पुन्हा त्याला रासायनिक खत टाकावं लागतं. मग सुधारित संकरित बियाणं वापरलं, रासायनिक खत टाकलं, त्याला कीड आणि रोग येतो, म्हणून त्याला पुन्हा फवारणी करावी लागते. अशा पद्धतीनं आपण बाजाराच्या आहारी गेलेलो आहोत आणि बाजारावरच सगळं अवलंबून राहिल्यामुळं आज शेती परवडत नाही. म्हणून आज आपण बाजारातून जे काही मी शेतकरी, बाजारातून म्हणण्यापेक्षा गावातून मजूर लावत असेल, ट्रॅक्टर लावत असेल, त्याची मला खरंच गरज आहे का? मशागतीची गरज आहे का? रोटावेटरची गरज आहे का नुसतं पाळी टाकून होतं आहे? या सगळ्या बेसिक गोष्टीपासून शेतकऱ्यांनी विचार करण्याची पाळी आलेली आहे. अन्यथा शेती सोडायला तर 50-55% लोक तयारच आहेत. मग सगळ्यांनी शेती सोडून दिली तर तुम्ही स्वतः काय खाणार आपण शेतकरी म्हणून, आणि मग ग्राहकाला काय देणार आणि आपला प्रपंच कसा करणार? आपल्याला कुठलीच टोकाची भूमिका न घेता माझी शेती फायद्याची कशी होईल याच्यावर आपल्याला विचार करायचा. आता निविष्ठा खते ज्यावेळेस आपण बाजारातनं आणतो, काय आपण पहिल्यांदा बियाणं आणतो. आता आपण खरीप हंगाम आहे, यावर्षी आपण सोयाबीन पेरणार, मूग उडीद पेरणार, काही ठिकाणी वाटाणा घेतला जातो, बाजरी असते. मग याचं आम्हाला बियाणं घ्यायचं तर काय कोणतं बियाणं घ्यावं, बियाणं घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे, याच्याबद्दल आपण चर्चा करू. मित्रांनो, यावर्षी पाऊस थोडा कमी होईल असं सांगितलं, 92% ते 88%, म्हणजे 88 ते 92% होईल पाऊस म्हणून सांगितलं. मग अशा वेळेस आम्हाला ह्यावर्षी बियाणं घ्यायचं विकत तर आम्हाला कमी कालावधीचे वाण निवडावं लागतील. मग ह्यासाठी काय करायचं शेतकऱ्यांनी, बाजारात जेवढे तुम्ही निवडलेल्या वाणात म्हणजे पिकाचे किती वाण उपलब्ध आहेत त्याचे सगळ्याचे फोटो काढा त्या पिशवीचे. त्यानंतर ते फोटोवर त्याची जी जात दिलेली आहे ती जात तुम्ही गुगलवर टाका, यायला विचारा, मग हा किती कालावधीचा आहे, हा किती अंतरावर पेरायला पाहिजे, खरीपमध्ये घेता येतो का रब्बीमध्ये घेता येतो, हे सगळे बारकावे. आणि यावर्षी आपल्याला कमी कालावधीमध्ये बसणारा कुठला वाण आहे, मग तो वाण आपल्याकडे असणाऱ्या जमीन हलक्या जमिनीला चालतो का भारी जमीन लागते त्याला. मग पावसाचा खंड जर पडला ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये, आपल्याकडे पाणी सोय आहे का त्या वाणाला. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाणसुद्धा विकत घेताना करावं लागतील. बरं, बऱ्याच वेळा लोक म्हणतात की आम्हाला फसवणूक झाली, त्याच्यामध्ये बी चांगलं नव्हतं, किडकं होतं, उगवलंच नाही, दुबार पेरणी करावी लागली, किंवा पाऊसच नंतर पेरल्यानंतर गायब झाला. मग अशा वेळेस आपल्याला तुम्ही जे वाण निवडलेलं आहे तुमच्याकडच्या जमिनीचा, तुमच्या भागात शिफारस असलेला वाण जो आहे त्याची आपल्याला बियाण्याची उगवण क्षमता तपासावं लागेल. पिशवी आणा, 10 असे बिया ठेवा, 10 असे बिया ठेवा, ते फडक्यामध्ये किंवा गोणपाटामध्ये किंवा पेपरमध्ये ठेवून थोडं वलसर ठेवा. 4-5व्या दिवशी ते चांगलं उगवतं. 70%पेक्षा जास्त जर उगवण असेल तर बियाणं चांगलं आहे असं गृहीत धरा. तुम्हाला जी शिफारस केलेलं आहे उत्पादकाने असं किंवा कृषी विद्यापीठाने, त्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला पेरणी करावं लागेल. बियाणामध्ये सुद्धा 4-5 प्रकारचं बियाणं मिळतं. आपल्याला शेतकऱ्याला जे मिळतं बियाणं ते फाउंडेशन नाही मिळत, गटाला मिळतं. काही शेतकऱ्याला पण महाबीज वगैरे देते. परंतु आपल्याला प्रमाणित आणि सत्यप्रत हे 2 प्रकारचे बियाणं असतात. प्रमाणित बियाणं असतं त्याच्यावर कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी केलेली असते आणि त्याची खात्री शासन देत असते की हो हे बियाणं चांगलं आहे. त्याच्यावर जे लेबल चिठ्ठीवर जे काय लिहिलेलं असतं त्याला ते लेबल क्लेमप्रमाणे ते पूर्तता करणारं बियाणं असतं. आणि सत्यताप्रत बियाणं असतं ते खाजगी कंपन्या वगैरे जे बियाणं तयार करतात ते सत्यताप्रत. बहुत जमलं तर प्रमाणित बियाणं घ्या. त्या बियाणाच्या पिशवीवर त्याचा लॉट नंबर लिहिला आहे का, तपासणीची तारीख लिहिली का, बॅच नंबर लिहिला आहे का, उगवण क्षमता लिहिली का, जेनेटिक प्युरिटी लिहिली का, नंतर फिजिकल प्युरिटी म्हणजे त्यात काय इतर पिकाचं इतर तणाचं काय किती टक्के बिया आहे, ह्या सगळ्या गोष्टी तपासा. जे कृषी सेवा केंद्र आहे ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांच्याकडून बियाणं खरेदी करा. बियाणे खरेदी करताना पक्की पावती घ्या. रोखीनं व्यवहार करा, उधारीवर करा, पण पावती पक्की घ्या. दुकानदाराची सही घ्या, तुमची सही करा, ती पावती जपून ठेवा. त्या पावतीवर जेवढे कॉलम दिलेले आहेत त्या कायद्याप्रमाणे त्या सगळे कॉलम म्हणजे कुठला पीक आहे, कुठला वाण आहे, कुठला लॉट नंबर किंवा बॅच नंबर आहे, त्याची तपासणीची तारीख काय, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर त्या पावतीवर लिहिलेत का बघा. आणि ज्या दिवशी पेरणी करायची त्या दिवशी बियाण्याची बॅग जी आहे ती खालून आपण फोडायला पाहिजे. जिकडं टॅग लावलेलं आहे, जिकडं माहिती आहे त्याच्या उलट्या बाजूनं ती फाडा. आणि पेरल्यानंतर थोडं बियाणं शिल्लक काढून ठेवा, जेणेकरून बियाणं उगवण क्षमता चांगली नसेल किंवा तुम्हाला ज्या वाणाचं पाहिजे होतं त्या पद्धतीनं जर त्याला शेंगा आल्या नाहीत, त्याला दाणे भरले नाहीत तर तुम्हाला त्याची तक्रार करता येते. त्यासाठी आपल्याला पक्की पावती, ती पिशवी आणि थोडं बियाणं ठेवणं आवश्यक आहे. या पद्धतीनं आपल्याला बियाणं विकत घेताना काळजी घ्यायला पाहिजे. आता दुसरा घटक जो त्याच्यामध्ये असतो आपल्याला जे महत्त्वाचा लागतो घटक, तो लागतो रासायनिक खत. आता मी रासायनिक खत कुठलं घेऊ? माझ्याकडे जमीन आहे, त्याच्या चुनखडीचं प्रमाण किती आहे, माझ्याकडे जमीन लाल आहे का पांढरीची आहे का काळी भोर आहे, निचऱ्याची आहे, नाही,
याच्यावर तुम्ही कुठलं पीक निवडता त्या पिकाला कृषी विद्यापीठनं कुठल्या नत्र स्फुरद पाला सूक्ष्मद्रव्यासाठी मध्ये झिंक सल्फेट आहे का झिंक सल्फेट वापरायची शिफारस केली का ते बघा. त्याच्यानंतर फेरस सल्फेटची शिफारस आहे का बघा. आणि त्यानुसार तुमच्या जमिनीच्या प्रतीनुसार तुम्हाला ह्या वर्षी आपल्याला खत निवडावं लागेल. फक्त सोयाबीन घेतो आहे आणि मग आम्ही फक्त दरवर्षी एकच पोतं DAPची वापरणार, त्याच्यानंतर गहू घेणार आणि पुन्हा पण त्याला पण एकच पोतं DAP देणार, याच एकाच पीक पद्धतीच्या एकाच क्रॉपिंग पॅटर्नमुळे आपलं उत्पादन कमी व्हायला लागलं मित्रांनो. त्यासाठी मी जी पीक निवडतो आहे, माझ्याकडे जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये नत्र स्फुरद पाला शक्य झालं तर जमीन माती तपासून घ्या. भले 3 वर्षातनं एकदा तर माती तपासून घ्या, जेणेकरून आपल्याकडं असणाऱ्या त्या जमिनीमधलं कॅल्शियमचं प्रमाण किती आहे, सोडियमचं प्रमाण किती आहे, क्षार किती आहेत आणि नत्र स्फुरद पाला, सेंद्रिय कर्ब, इलेक्ट्रिक कंड्युटी, pH ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला शेतकऱ्याला आज माहीत पाहिजे. अन्यथा मग पुन्हा बाजारावर समोर राहायचं, काहीतरी विकत आणायचं, काहीतरी मातीत कालवायचं जमल तसं. या पद्धतीने इथून पुढं कधीच शेती सुधारणार नाही आणि परवडणार नाही आणि आपल्याला तुम्हाला जे अपेक्षित आहे उत्पन्न मिळणार नाही. आणि मग आपण काय करतो, ह्या सगळ्याचा दोष दुसऱ्याला देतो. परंतु हे बारकावे जर तुम्ही बघितले तरच आपल्याला यापुढं शेती करणं शक्य होणार आहे. आता ज्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण कमी आहे, तुम्ही सोयाबीनसारखं, वाटाण्यासारखं पीक घेताय, राजम्यासारखं पीक घेताय, भुईमुगासारखं पीक घेताय, सूर्यफूल घेताय, त्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण कमी असेल तर 2 ते 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर स्वरूपात घ्यायचं. शेवटच्या पाळ्याच्या अगोदर विस्कटून द्या, ज्यावेळेस शेणखत टाकता तुम्ही. आणि मग एखादी बॅग पोटॅश, अर्धी बॅग ती 1 बॅग पोटॅश जर दिलं तर मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये फॉस्फरस तर मिळतोच आपल्याला 16%, त्यासोबत कॅल्शियम मिळतो 18%, 11-12% सल्फर मिळतं, गंधक मिळतं. आणि गंधकाचं प्रमाण जर गेलं तर जमिनीचा pH पण कमी होतो, दिलेले अन्नद्रव्य पण उपलब्ध होतात. या पद्धतीनं आपल्याला खताची निवड करावी लागेल. आता जे कडधान्य वर्गीय आहेत म्हणजे तूर आहे, मूग उडीद आहे, मटकी हुलगा आहे, राजमा आहे, याला नत्राची गरज कमी असते. मग याला कुठलं खत वापरायला पाहिजे, ह्याला 12-32-16, 10-26-26 किंवा 24-0-8, त्यानंतर 20-20-0-13 हे खत वापरायला पाहिजे. आता जिथं तुम्ही भुईमुग घेताय, जिथं सूर्यफूल घेताय, जे गळीत धान्याचं आहे आणि सोयाबीन पण आहे, त्याला गंधक लागतं. कारण ते गंधक तयार होण्यासाठी आणि कडधान्यामधले प्रोटीन तयार होण्यासाठी तुम्हाला गंधक लागतो. त्यासोबत कॅल्शियमची सुद्धा गरज असते, मॅग्नेशियमची सुद्धा गरज असते. त्यामुळं त्यावेळेस आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट जर नाही घेतलं, म्हणजे कुठं सूर्यफूल, सोयाबीन, गळीत धान्याची पिकं, तर तुम्हाला मग 8 ते 10 किलो, 4 किलोपासून पुढं गंधक, मग बेंटोनाईट गंधक घ्या, जसं त्या मसुरीच्या डाळीसारखं बाजारात मिळतं ते घ्या, नाहीतर मग पेरणीच्या अगोदर तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट वापरायला पाहिजे. आता त्याच्यानंतर जर भारी जमीन आहे आमच्याकडं आणि निचरा होत नाही, तिथं तुम्हाला म्युरेट ऑफ पोटॅश वापरून चालणार नाही मित्रांनो, तिथे SOP वापरावं लागेल. भातासारखं पीक आहे, जिथं युरियाचं लिचिंग किंवा युरिया खूप वाया जातो, तिथं तुम्हाला युरियाला पर्याय म्हणून अमोनियम सल्फेट वापरायला पाहिजे. जिथं भारी जमीन आहे, जिथं जास्त pH आहे, तिथं युरिया न वापरता अमोनियम सल्फेट, भरे तुम्हाला अर्ध द्या युरियाच्या, परंतु तिथं अमोनियम सल्फेटच घ्यायला पाहिजे, ज्याच्यात सल्फरचं प्रमाण चांगल्यापैकी असतं. आता काही क्लोराईड संशोधन म्हणजे द्राक्ष आणि केळीसाठी सुद्धा आपल्याला सल्फेट ऑफ पोटॅश द्यावं लागतं. त्याच्यानंतर जी पिकं आता बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात आणि विदर्भात काही मंडळी मिक्स खतं वापरतात, म्हणजे मिश्र खतं म्हणतो आपण त्याला. बहुतेक वेळा मिश्र खतं टाळायची, एकतर सरळ खतं युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, अमोनियम सल्फेट हे खत वापरायला पाहिजे, सल्फेट ऑफ पोटॅश. किंवा मग DAP वापरा, 10-20 वापरा, 12-32-16, 9-24-24 अशी संयुक्त खतं वापरायला पाहिजे. कारण मिश्र खताच्या दर्जाबद्दल आणि त्याच्यामधल्या असणाऱ्या सगळ्या अन्नद्रव्ये तेवढी असतीलच ह्याची शक्यता कमी असते, कारण ते मॅन्युअली मिक्स केलेलं असते. आणि ही जी संयुक्त खतं असतात, म्हणजे थोडक्यात DAP 10-26-26 हे केमिकल रिॲक्शननं तयार होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये कुणी उत्पादकाने ठरवलं जरी कमी जास्त करायचं तरी त्याला करता येत नाही, कारण त्याची गोळीच तयार होत नाही. त्यामुळं खतं निवडताना तुमच्याकडची जमीन कुठली आहे आणि तुम्ही कुठलं पीक घेताय यानुसार त्या पिकाला आवश्यक असणारी अन्नद्रव्ये. आता तुम्ही बाजरी घेताय किंवा रबीमध्ये लोक गहू घेतात, मग याला झिंक सल्फेट मोठ्या प्रमाणात लागते, नाही तर पीक पिवळं पडते. आता काही ठिकाणी सोयाबीनसुद्धा पिवळं पडते, तिथं सुद्धा झिंकची आणि फेरसची सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कमतरता दाखवते. मग अशा वेळेस शेतकऱ्याने काय करायला पाहिजे, एकतर झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, बोरॉक्स हे 8 किलो, 4 किलो, 2 किलो या पद्धतीनं वापरायला पाहिजे. किंवा सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड 1 म्हणून जे मिळतं ते 8 ते 10 किलो एकरी वर्षातून एकदा
आता सध्या अशी परिस्थिती आहे की प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 10 किलोची बॅग तुम्हाला कंपल्सरी ह्या सूक्ष्मद्रव्याची ग्रेडची द्यावाच लागते. कारण हे वर्षानुवर्षे पिकं घेतो आम्ही, शेणखताचं प्रमाण कमी झालं, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी झालं शेतीतलं, त्यामुळे तुम्हाला सूक्ष्मद्रव्याची पिकामध्ये कमतरता दिसते आणि मग त्यालाच रोग म्हणून समजतो आपण आणि मग त्याच्यावर कीटकनाशक आणि बुरशीनाशक फवारत बसतो. त्यापेक्षा ते ओळखायला पण शिकलं पाहिजे आपण की मॅग्नेशियमची कमतरता असल्यावर काय झाड सिम्पटम दाखवतो किंवा कशी पानं होतात, ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागेल. आता हे झालं खत कुठलं वापरायचं. आता खत कुठलं वापरायचं आपण ठरवलं, जमिनीचा प्रकार, पीक. आता खत कधी द्यायचं. खत देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी खरीपाची आणि रब्बीची पिकं असतात ती कंपल्सरी तुम्हाला पेरताना नत्र, स्फुरद, पालाश हे 50% नत्र, संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश हे पेरताना ब्याच्या खाली जायला पाहिजे. मग कांदा असू द्या, भाजीपाल्यामध्ये सुद्धा स्फुरद आणि पालाश तर 100% अगोदर द्यायचं पेरताना ब्याच्या खाली. जर जास्त प्रमाण सिंगल सुपर फॉस्फेट तुमच्या पेरणी यंत्रामधून जात नाही, मग अशा वेळेस तुम्ही जमिनीतून विस्कटून द्या. परंतु काही केलं तरी जे काय तुम्ही कुठलं खत देता, किती खत देता, त्यापेक्षा तुम्ही ते मातीआड करता का नाही, मुळ्याच्या कक्षेत जातं का नाही, हे महत्त्वाचं आहे. कारण नत्र म्हणजे युरिया तुम्ही पाण्यात टाकला तो विरघळतो, तो जिकडं पाणी घेऊन जाईल तिकडे जातो. स्फुरद काय करते, ते एका जागेवरून कुठंच जात नाही, जिथं तिथपर्यंत मुळी जर आली तरच ते पिकाला उपलब्ध होते, म्हणजे ते मुळीच्या कक्षेत द्यायला पाहिजे. आणि पालाश काय होते, एक तर ते खाली जातं किंवा वर जातं, म्हणजे ते सुद्धा तुमच्या मुळ्याच्या कक्षेत द्यायला पाहिजे. आपण वरून विस्कटून टाकतो, मग कुठलं खत देतो, त्यासाठी आपल्याला मुळ्याच्या कक्षेत, मुळ्याजवळ जिथं पाणी जिथं मुळी तिथं पाणी आणि तिथं खत हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि माती आड झालं पाहिजे. याप्रमाणे तुम्ही खताचा वापर करायला पाहिजे. बरीच मंडळी भाजीपाल्यासारख्या पिकाला आता जे खरीपमध्ये भाजीपाला घेणार आहेत त्यामध्ये जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे, शेणखत उपलब्ध नाही, गांडूळ खत मिळत नाही, म्हणून लिंबोळी पेंड वापरतात. त्यासोबत मोठ्या प्रमाणात सिटी कंपोस्ट आहे, ह्युमिक ॲसिड आहे, मशरूमचं खत आहे, ह्युमिक ॲसिड, ह्युमिक जेल, सिटी कंपोस्ट, अजून जैविक भूसधारक, काही खाद्य पेंडी आता कमी झालं आहे प्रमाण, कारण मिळतच नाही तर खूप महाग आहेत. असं काहीतरी बाहेरचं विकत आणून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढेल या आशेपोटी किंवा दिलेली अन्नद्रव्य माझ्या पिकाला मिळतील म्हणून काहीतरी घाण गदळ विकत आणून आपण जमिनीमध्ये टाकतोय मित्रांनो, ते 100% चुकीचं आहे. या कुठल्याही ह्युमिक ॲसिडची, ह्युमिक जेलची, मशरूमच्या खताने तुमच्या आपल्या मातीचा कर्ब वाढणार नाही, ही डोक्यात फुनगाट पक्की करा. आणि त्यासाठी बाजारात जाऊ नका, बाजारात विनाकारण पैसे खर्च करू नका. आता त्याच्या पुढं मुद्दा येतो आपल्याकडे, आपण खताबद्दल बऱ्यापैकी बोललो, आपण कुठली खतं कधी कुठं कशी द्यायची. आता जो कीटकनाशक म्हणजे जे म्हणतो आपण, ज्या आपण कीड आणि रोग नियंत्रणासाठी जे वापरतो, ह्याचासुद्धा शेतकऱ्यांनी ह्या हंगामामध्ये, माझ्याकडे 4 एकर शेती आहे, 4 एकरमध्ये मी 2 एकर सोयाबीन करणार, 1 वाटाणा करणार, 1 सूर्यफूल करणार, 1 बाजरी करणार, ह्याचा एक आराखडा तयार करा. त्या जी पीक करणार आहे, भले तुम्ही वर्षानुवर्षे ते पीक करत असाल, त्या पिकाची शास्त्रोक्त माहिती कृषी विद्यापीठाने किंवा आपल्या ज्ञानाशेतीमध्ये आपण प्रत्येक पिकाचं हे PDF देतो आहे, प्रत्येक व्हिडिओखाली त्याची PDF आहे. ज्ञानाशेतीला भेट द्या, त्या पिकाचे PDF वाचून घ्या, त्याची प्रिंट काढा, त्याचे बारकावे समजून घ्या आणि मग पुढं जावा. तुम्ही असं गृहीत धरा की तुम्हाला काहीच माहीत नाही त्या पिकाबद्दल, तुम्ही बघितलं पण नाही, या पद्धतीनं शून्यातून सुरुवात करा. सुरुवातीचं जे माहिती आहे, अर्धकच्चं नॉलेज, त्याच्यावर विसंबून राहता परिपूर्ण शास्त्रोक्त तंत्रशुद्ध माहिती सखोल घ्या आणि मग पुढं जावा. जेणेकरून काय होतं, त्या पिकाचा किती अंतरावर लागवड करायला पाहिजे, किती बिया वापरायला पाहिजे, कुठला वाण वापरायला पाहिजे, हलक्यामध्ये कुठला, भारीमध्ये कुठला, मग योग्य अंतरावर लागवड झाली, बियाखाली खत गेलं, त्याची कार्यक्षमता वाढेल, पीक जोमदार राहील. योग्य अंतरावर लागवड केली, सूर्यप्रकाश चांगला राहील, हवा खेळती राहील, तर आपोआपच त्याच्यावर कीड आणि रोग येणार नाहीत. इतकं साधं शेती असूनसुद्धा, तंत्र असूनसुद्धा आपण त्याला इतकं कॉम्प्लिकेटेड आणि बाजारावर विसंबून ठेवलं आहे, ज्याच्यामुळं नुसता उत्पादन खर्च वाढत नाही मित्रांनो, तर आमची जमीन खराब व्हायला लागली, आमच्याकडचं पाणी खराब व्हायला लागलं, आमच्याकडचं पर्यावरण खराब व्हायला लागलं. आज कुठल्याही गावामध्ये जिथं 10-15 वर्ष झालं ऊसाचं बागायत झालं आहे, तिथं प्यायला पाणी झालं नाही, आंघोळीचं पाणी चांगलं नाही. मग एवढं सगळं करून आम्ही ना आमच्या शेतकऱ्याच्या खिशात काय 2 रुपये गेले, ना पर्यावरण वाचलं, ना आमचं आरोग्य सांभाळत नाही. मग अशा पद्धतीने जर आम्ही करणार असेल तर हे कसं चालणार आहे आणि ह्याचा काय शेवट होणार आहे, हा विचार करायला पाहिजे. आता बीज प्रक्रिया करा. आता पहिल्यांदा तुम्ही कीटकनाशकमध्ये कुठलंही यावर्षी पीक लावा, खरीप असो रब्बी असो, पहिल्यांदा तुम्ही त्याला ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करा. कंपनीने लावला असेल रासायनिक लावू द्या, नसेल तर सरळ ट्रायकोडर्मा PHB KMBची, आणि मग तृणधान्य असेल तर अझोटोबॅक्टर आणि
कडधान्य असेल तर रायझोबियमची काही करा. बीज प्रक्रिया हे फक्त प्रोडक्ट चांगले घेताना 2-4 कंपन्या चांगल्या आहेत. काय झाले बाजारामध्ये आपण लोक सांगायला लागलो सेंद्रिय करा, हे जैविक घटक वापरा, जीवाणू वापरा, बुरशी वापरा, सूक्ष्मजीव वापरा. मग प्रत्येक उत्पादकाने आता त्याचे स्वतःचं NPK कन्सोर्शिया आणला, सगळं काही बाजारात विकत घेऊन आणले आणि मग तुम्हाला द्यायला तयारच आहे. नक्की चांगले आहेत, वापरा, परंतु त्याचा उत्पादक चांगला आहे का, फ्रेश आहे का, या पद्धतीनं बघा. मित्रांनो, तुम्ही जे पीक घेताय त्याच्यात सुरुवातीपासून मर, कॉलर रॉट, सुरुवातीला येणारे रोग आहेत, पुन्हा आकस्मिक मर येते, वातावरणात बदल झाला, पिकावर जैविक अजैविक ताण कसे येणार नाहीत, जमिनीमध्ये वापसा कसा राहील, बेडवर पीक कसं राहील, खत कसं माती आड जाईल, पाणी आवश्यकतेप्रमाणे कसं द्याल, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आणि वेळच्या वेळेला केल्या तर कीड रोगाचा फार प्रादुर्भाव कमी होतो. बरं, कीड रोग आली तर त्याला सुरुवातीला आपल्याला सुरुवातीपासून एकात्मिक कीड नियंत्रणाचे पर्याय काढले. म्हणजे काय की तुम्ही उन्हाळ्यात चांगली नांगरट केली का, ज्याला म्हणजे विना नांगरटने शेती करायची त्यासाठी नाही म्हणत मी, त्यानंतर पुढं जमीन चांगली तापू दिली का, मशागत चांगली केली का, त्याच्यानंतर आपल्याला चिकट सापळे वापरता येतात, फळमाशीसारखीसाठी फळमाशी सापळे वापरता येतात. मी म्हणतो ह्यावर्षी हुमणीचा सापळा प्रत्येकाच्या शेतात पाहिजेच. प्रकाश सापळा वर्षभर संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत चालूच पाहिजे. सगळे पतंग त्याच्यात येऊन पडतात, तुमच्या आपोआप आळ्या कमी होतात. फवारणी करताना पौर्णिमानंतर 2 दिवसांनी घ्या आणि अमावस्यानंतर 2 दिवसांनी घ्या. पौर्णिमानंतर जी आपण फवारणी घेतो ती रस शोषण करणाऱ्या किडी बऱ्यापैकी कंट्रोल करते 2 दिवसांनी, आणि अमावस्यानंतरच्या फवारणीमध्ये आपल्याला आळीवर्गीय किडीचं बऱ्यापैकी नियंत्रण. तुम्ही कुठला कंटेंट वापरता, तुम्ही क्लोरॅन्ट्रिन फ्लोर वापरता का क्लोरोपायरिफॉस वापरता, ह्याला फार महत्त्व नाही. तुमचं लक्ष काय, सगळ्यात भारी औषध कुठलं एकाच फवारणीत मिटलं पाहिजे. मित्रांनो, तसं नसते, त्याला डेल्टा फॅक्टर म्हणून एक आहे. तुम्ही क्लोरोपायरिफॉस फवारा किंवा सायपरमेथ्रिन फवारा किंवा क्लोरोसायपर फवारा, प्रोपेनोफॉस फवारा पहिला फवारा, किंवा मग इमामॅक्टिन बेन्झोएट घ्या आळ्यासाठी आणि रस शोषण करणाऱ्या किडीसाठी. हे जे 3-4 औषध सांगली ह्याचा पहिला फवारा घ्या. त्याच्या अगोदर तुम्हाला शक्य झालं तर लिंबोळी अर्काचा फवारा घ्या. तुम्ही दशपर्णी अर्क तयार करा. आज पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गट स्थापन होऊन दशपर्णी अर्क तयार केलेले आहेत. म्हणजे बाजारात न जाताना माझ्या बांधावर जी झाडं आहे ती ज्याच्यापासून मला औषध तयार करता येईल, कीटकनाशक करता येईल, रिपेलंट तयार करता येईल, ह्याचा विचार करायला पाहिजे. बाजारावरचा अवलंब कमी करायला पाहिजे. या टप्प्याटप्प्याने जरी तुम्ही, फक्त शेती हे शास्त्र आहे, ते समजून उमजून करावं लागेल, मला त्याचे बारकावे समजून घ्यावं लागतील, आणि तरच शेती परवडू शकते. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त कीटनाशकामध्ये मला काही फार सांगणं नाही. मी शेवटच्या 2 गोष्टी मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे. तुम्ही आता आज ही पिकं घेताय, मुळी चालण्यासाठी तुम्ही ह्युमिक ॲसिड टाकायला लागले, 2 पेऱ्यातलं अंतर कमी करायचं, तुम्हाला वाढवायचं, त्यासाठी तुम्ही एक टॉनिक टाकायला लागलेत. फुलकळी काढण्यासाठी टॉनिक वापरायला लागलेत. फुलकळी सेट व्हावी म्हणून टॉनिक वापरायला लागलेत. फुलगळ होऊ नये, फळगळ होऊ नये म्हणून टॉनिक वापरायला लागलेत. वाढ चांगली व्हावी म्हणून टॉनिक वापरायला लागलेत. एखाद्या सोयाबीनची वाढ ज्या झाली ती कमी करण्यासाठी टॉनिक वापरायला पाहिजे. ही पद्धत नाही शेतीची मित्रांनो. तुम्ही निसर्गावर किंवा पिकावर इतका अत्याचार करू नका. त्याच्यावर ह्या सगळ्या टॉनिकमुळे जैविक अजैविक ताण येतात आणि त्याच्यामुळे कीड आणि रोग जास्त वाढती. पिकाला वाढावं, कळी काढावी, फळसेट करावं, पोसावं, ही कुठलाच संदेश त्याला नीट जात नाही आणि मग त्याला व्हायरस येतो आणि आपलं पीक खराब होतं. मित्रांनो, कुठल्याही प्रकारच्या ह्या ह्युमिक ॲसिड आणि टॉनिक, PGR, PGP, PGIचा कुठंही वापर नाही केला. फक्त जमिनीत वापसा राहू द्या, माती आडखत करा, बीज प्रक्रिया करा, योग्य अंतरावर लागवड करा, चांगला सूर्यप्रकाशाने चांगली हवा खेळू द्या. ह्या कुठल्याही बाजारातल्या गोष्टीची तुम्हाला गरज पडणार नाही. आणि हे मी खात्रीपूर्वक अनुभवानं सांगतो मित्रांनो. मी जे सगळं बोललो आहे ह्याच्यातले आणखीन बारकावे या PDF व्हिडिओच्या खाली आपल्याला बघायला मिळते. ज्ञानाशेतीच्या वेबसाईटला भेट द्या आवर्जून. आपण आता नवीन वेबसाईट केलेली आहे, पूर्वी होतीच आपल्याकडे, पण आता तुम्हाला वापरायला सोपी आहे. तुम्ही जे पीक घेता त्या सगळ्या पिकाबद्दल, पाणी कसं द्यायचं आहे, सेंद्रिय कर्ब काय, वातावरण बदलामध्ये आम्ही काय करायला पाहिजे, पिकं तर सगळी देतोयच आपण, पण बाकी इतर सगळ्या गोष्टीबद्दल इतके सविस्तर लेख तयार केलेले आहेत. तुम्ही वाचा, त्यातनं तुम्हाला जे पटतंय ते घ्या आणि काही करा, पण माझा शेतीवरचा आपला पिकाचा उत्पादन खर्च कमी करा. उत्पादन खर्च कमी केला, बाहेरच्या बाजारावर विसंबून नाही राहिले तुम्ही, की आपोआप तुमचा खर्च कमी होतो, म्हणजे शेती फायद्याची होती. आणि तुम्ही बाहेरून कमीत कमी रसायन वापरलं तर ग्राहकासाठी आरोग्यदायी. म्हणजेच काय, ज्ञानाची शेती शेतकऱ्याला फायद्याची आणि ग्राहकाला आरोग्य. नमस्कार.